नमस्कार मित्रांनो, आजची माहिती प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आयुष्यात कोणत्याही क्षणी कोर्ट, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, महसूल विभाग, जमीन वाद, पैसे व्यवहार, कौटुंबिक वाद, वारसा हक्क, शेत रस्ता, मारामारी, फसवणूक, बांधकाम वाद किंवा पोटगी, घटस्फोट, मालमत्ता वाद, सातबारा समस्या, बनावट कागदपत्रे किंवा इतर कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. पुरावे चांगले असतात, समोरचा चुकीचा असतो, तरीही लोक केस हरतात आणि त्यांचं सर्वात मोठं कारण म्हणजे न्यायालयात केलेल्या चुका. लोकांना वाटतं न्यायालयात फक्त सत्य सांगितलं की केस जिंकता येते, पण वास्तव वेगळं आहे. न्यायालयात सत्याबरोबर पुरावे, वर्तन, संयम, कायदेशीर प्रक्रिया आणि विश्वासार्हता आणि योग्य मांडणी यांना खूप महत्त्व असतं. अनेक लोक कोर्टात स्वतःच्या केसचं नुकसान करतात. काही लोक रागाने बोलतात, काही जण न्यायाधीशांना मध्येच तोडतात, काही लोक वकिलाला पूर्ण माहिती देत नाही किंवा काही लोक खोटं बोलतात, काही लोक बनावट पुरावे तयार करतात, काही कोर्टाच्या बाहेर धमक्या देतात, काही सोशल मीडियावर केसची चर्चा करतात, काही तारखा विसरतात, काही कागदपत्र हरवतात आणि काहींच्या चुकीच्या लोकांच्या सल्ल्याने वागतात आणि मग ते म्हणतात न्याय मिळाला नाही. पण प्रश्न असा असतो की न्यायालयाने न्याय दिला नाही की आपण स्वतःच आपली केस कमजोर केली. मित्रांनो, आज आपण अतिशय सखोल माहिती पाहणार आहोत. न्यायाधीशांसमोर कसं बोलावं, काय बोलू नये, कोणत्या छोट्या चुका मोठ्या नुकसान करतात आणि कोर्टात विश्वास कसा निर्माण होतो, पुरावे कसे महत्त्वाचे असतात, वकील आणि पक्षकार यांचं नातं कसं असावं आणि सामान्य माणसाने कोर्टात स्वतःचा बचाव कसा मजबूत ठेवावा हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, न्यायालय ही सामान्य जागा नाही. कोर्ट म्हणजे कायद्याचं मंदिर मानलं जातं. तिथे प्रत्येक शब्द, प्रत्येक उत्तर, प्रत्येक वर्तन महत्त्वाचं असतं. अनेक लोक पहिल्यांदाच कोर्टात जातात आणि तिथे अगदी बाजारासारखं वागतात. काही लोक मोठ्याने बोलतात, काही लोक मोबाईलवर बोलतात, काही हसत बसतात, काही विरोधी पक्षाशी भांडायला लागतात, पण न्यायाधीश हे सर्व पाहत असतात. अनेक वेळा लोकांना वाटतं की न्यायाधीश फक्त फाईल पाहतात, पण अनुभवी न्यायाधीश व्यक्तीचं वर्तन, त्याचा स्वभाव, उत्तरांची सातत्यता आणि मानसिक स्थिरता, विश्वासार्हता या गोष्टी देखील लक्षात घेतात. समजा दोन पक्षकार आहेत. एक व्यक्ती शांत, संयमी आणि आदराने बोलतो. दुसरी व्यक्ती रागाने बोलते, मध्येच तोडते, धमक्या देते. दोघांपैकी कोणावर विश्वास जास्त बसेल? स्वाभाविकच शांत आणि स्थिर व्यक्तीवर. त्यामुळे कोर्टात तुमचं वर्तन खूप महत्त्वाचं असतं. आता सर्वात पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा नियम पाहूया. न्यायाधीशांसमोर कधीही खोटं बोलू नका. ही सर्वात मोठी आणि धोकादायक चूक असते. अनेक लोकांना वाटतं थोडं खोटं बोललं तर केस मजबूत होईल. काही लोक तारीख बदलतात, काही लोक खोटे साक्षीदार आणतात, काही बनावट पावत्या तयार करतात, काही लोक खोटे शपथपत्र देतात, काही वकिलाला चुकीची माहिती देतात. पण कोर्टात एकदा खोटं पकडलं गेलं की संपूर्ण विश्वास संपतो. न्यायालयात विश्वास हा सर्वात मोठा आधार असतो. समजा एका जमीन प्रकरणात एखादा व्यक्ती म्हणतो की मी 30 वर्षांपासून जमिनीच्या ताब्यात आहे, पण समोरचा पक्ष सरकारी रेकॉर्ड, वीज बिल, कर पावत्या, 7/12, पीक नोंदी दाखवतो आणि सिद्ध करतो की तो फक्त 5 वर्षांपासून तिथे आहे. मग काय होतं? एका खोट्या विधानामुळे संपूर्ण केस संशयात जाते. न्यायाधीशांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की हा माणूस इथे खोटं बोलतोय तर आणखीन कुठे खोटं बोलत असेल. म्हणून सत्य बोलणं खूप महत्त्वाचं आहे. माहीत नाही असं सांगणं चालतं, पण खोटं बोलणं धोकादायक असतं. काही लोकांना वाटतं न्यायालयात अभिनय चालतो, पण न्यायाधीश रोज शेकडो लोक पाहतात. त्यांना चेहऱ्यावरचा ताण, घाबरलेलापणा किंवा खोटेपणा, विसंगती पटकन समजते. त्यामुळे बनावटपणा करू नका. आता दुसरी मोठी चूक म्हणजे जास्त बोलणं. कोर्टात कमी, स्पष्ट आणि मुद्देसूद बोलणं महत्त्वाचं असतं. न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांचं थेट उत्तर द्या. अनेक लोक साध्या प्रश्नांचंही मोठं भाषण करतात. उदाहरणार्थ, न्यायाधीश विचारतात तुम्ही पैसे घेतले का? तर उत्तर हो किंवा नाही एवढंच पुरेसं असतं. पण काही लोक संपूर्ण इतिहास सांगायला लागतात. अशाने मुख्य मुद्दा हरवतो. कोर्टात वेळ मर्यादित असतो, त्यामुळे अनावश्यक माहिती देऊ नका. आता दुसरा महत्त्वाचा नियम पाहूया. भावना नाही, पुरावे महत्त्वाचे. अनेक लोक कोर्टात भावनिक बोलतात. मी गरीब आहे, माझ्यावर अन्याय झाला, मी विधवा आहे, मी शेतकरी आहे, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. या गोष्टींना मानवी दृष्टिकोनातून महत्त्व आहे, पण अंतिम निर्णय कायदा आणि पुराव्यांवर होतो. न्यायालयाला कागद, रेकॉर्ड, साक्षीदार, पावत्या, फोटो, व्हिडिओ, सरकारी नोंदी, व्यवहाराचे पुरावे महत्त्वाचे असतात. ग्रामीण भागात सर्वात मोठी चूक म्हणजे तोंडी व्यवहार. लोक म्हणतात विश्वासावर व्यवहार केला,
तो नातेवाईक आहे, लिहून घेतलं नाही आणि नंतर वाद झाला की कोर्टात अडचण निर्माण होते. म्हणून कोणताही व्यवहार लेखी करा. पैसे दिले तर पावती घ्या, जमीन घेतली तर रजिस्ट्रेशन करा, मोबाईल मेसेज जतन करा, ऑडिओ व्हिडिओ सुरक्षित ठेवा, कारण उद्या कोर्टात हेच तुमचं संरक्षण करतात. आता आणखीन एक मोठी चूक पाहू, कोर्टात राग दाखवणे. अनेक पक्षकार कोर्टात किंवा कोर्टाबाहेर विरोधी पक्षाला धमक्या देतात. तुला बाहेर बघतो, तू मला ओळखत नाहीस, तुला संपवतो, हे सर्व शब्द तुमच्या विरुद्ध जाऊ शकतात. न्यायाधीशांच्या मनात तुमच्याबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार होऊ शकते. काही वेळा हे शब्द नंतर गुन्ह्यांचं कारण बनतात. त्यामुळे कोर्टात संयम ठेवा. शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही, उलट स्वतःच्या सत्यावर विश्वास असलेली व्यक्ती शांत असते. आता तिसरा सुवर्ण नियम, वकील आणि न्यायालयापासून काही लपवू नका. अनेक लोक वकिलालाच पूर्ण सत्य सांगत नाहीत. त्यांना वाटतं की काही गोष्टी लपवल्या तर केस मजबूत होईल, पण कोर्टात विरोधी पक्ष त्या गोष्टी बाहेर काढतो आणि मग तुमच्या वकिलालाही धक्का बसतो. वकील हा डॉक्टर सारखा असतो. डॉक्टरला पूर्ण आजार सांगितला नाही तर योग्य उपचार मिळत नाहीत. तसंही वकिलालाही पूर्ण माहिती आवश्यक असते. तुमच्या केसची कमकुवत बाजू काय आहे, विरोधी पक्ष काय मुद्दे मांडू शकतो, कोणते पुरावे धोकादायक आहेत, हे वकिलाला माहीत असलं पाहिजे, नाहीतर चुकीची रणनीती तयार होते. आता न्यायाधीश काय पाहतात ते समजून घेऊया. न्यायाधीश फक्त कायदा वाचत नाहीत, ते तुमच्या उत्तरांमध्ये सातत्य पाहतात. समजा तुम्ही आज एक गोष्ट सांगितली आणि पुढच्या तारखेला वेगळी माहिती दिली तर संशय निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक उत्तर विचार करून द्या. आठवत नसेल तर आठवत नाही असं स्पष्ट सांगा. अंदाजाने उत्तर देऊ नका. आणखीन एक मोठी चूक म्हणजे बनावट कागदपत्रे तयार करणे. काही लोक खोटे करार, खोट्या पावत्या, खोटे सातबारे, खोट्या सह्या तयार करतात. पण आजकाल फॉरेन्सिक तपास, डिजिटल रेकॉर्ड, सरकारी डेटाबेस यामुळे सत्य बाहेर येऊ शकतं. एकदा बनावट पुरावा पकडला गेला की केवळ केसच नाही तर फौजदारी गुन्हा लागू शकतो. त्यामुळे कधीही बनावट पुरावे तयार करू नका. आता सोशल मीडियाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट, आजकाल लोक फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, यूट्यूबवर चालू केसची माहिती टाकतात. आम्ही केस जिंकणार, समोरचा गुंड आहे, त्याला धडा शिकवणार, हे पोस्ट नंतर तुमच्या विरुद्ध वापरले जाऊ शकतात. त्यामुळे कोर्टात चालू असलेली बाब सोशल मीडियावर चर्चा करू नका. काही लोक रागात व्हॉइस मेसेज पाठवतात, धमक्या देतात, नंतर तेच पुरावे बनतात. आता कोर्टात वेळेवर पोहोचण्याचं महत्त्व पाहू. अनेक लोक उशिरा पोहोचतात, केस पुकारली जाते आणि पक्षकार अनुपस्थित असतो. काही वेळा दंड होतो, काही वेळा एकतर्फी आदेश होऊ शकतो. त्यामुळे नेहमी वेळेवर पोहोचा. तुमच्या केस नंबरची माहिती ठेवा, पुढची तारीख लिहून ठेवा. आता महिलांसाठी विशेष महत्त्वाची माहिती. अनेक महिला कोर्टात घाबरतात, विशेषतः कौटुंबिक हिंसा, छळ, पोटगी, मालमत्ता वाद या प्रकरणात मानसिक दबाव असतो. पण महिलांनी स्पष्ट बोललं पाहिजे. धमक्या आल्यास न्यायालयाला सांगा. पुरावे सुरक्षित ठेवा. मेडिकल रिपोर्ट, मेसेज, कॉल रेकॉर्ड, फोटो हे सर्व महत्त्वाचं ठरू शकतात. आता जमीन प्रकरणांमध्ये होणाऱ्या सामान्य चुका पहा. तोंडी खरेदी, सीमांकन न करणे, सातबारा तपासू नये, फेरफार नोंदी न पाहणे, बनावट पॉवर ऑफ अटर्नी, वारसांची संमती न घेणे या चुका भविष्यात मोठे वाद निर्माण करतात. त्यामुळे जमीन व्यवहारात प्रत्येक कागद काळजीपूर्वक तपासा. आता एक महत्त्वाची मानसिक गोष्ट समजून घ्या. कोर्टात संयम ठेवणे खूप आवश्यक आहे. अनेक लोक 2 ते 3 तारखा पडल्या की निराश होतात. काही न्याय मिळत नाही, फक्त तारखा पडतात. पण न्यायालयीन प्रक्रिया वेळ घेते. विशेषतः पुरावे, साक्षी, सरकारी रेकॉर्ड तपास, नोटीस या गोष्टींना वेळ लागतो. त्यामुळे संयम ठेवा. प्रत्येक तारखेला काय झालं हे समजून घ्या. वकिलाशी चर्चा करा. आता कोर्टात वकिलांशी कसं वागावं हे पहा. काही लोक प्रत्येक गोष्टीत वकिलाला शिकवतात. इंटरनेटवर अर्धवट माहिती पाहून वाद घालतात. पण प्रत्येक केस वेगळी असते. कायद्याची प्रक्रिया तांत्रिक असते. त्यामुळे वकील आणि क्लायंट यांच्यात विश्वास आवश्यक आहे. आता आणखीन एक गंभीर चूक म्हणजे न्यायालयाचा अवमान. न्यायालयाचा अपमान करणे, आदेश न पाळणे, चुकीचे आरोप करणे, कोर्टात गैरवर्तन करणे यामुळे अवमानाची कारवाई होऊ शकते. त्यामुळे न्यायालयाचा आदर करणं अत्यंत आवश्यक आहे. लक्षात ठेवा, कोर्टात तुमचा आवाज मोठा असण्यापेक्षा तुमचे पुरावे मजबूत असणं महत्त्वाचं आहे. काही लोकांना वाटतं आरडाओरड केल्याने प्रभाव पडतो, पण शांत आणि पुराव्यांवर बोलणारी व्यक्ती जास्त प्रभावी असते. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, न्यायालयात फक्त मी बरोबर आहे एवढं पुरेसं नसतं. मी माझी बाजू कायदेशीर आणि विश्वासार्ह पद्धतीने सिद्ध करू शकतो का
हे महत्त्वाचं असतं। त्यामुळे खोटं बोलू नका, पुरावे जपा, वकिलाला पूर्ण सत्य सांगा, न्यायालयाचा आदर करा, सोशल मीडियावर उगाच चर्चा करू नका, रागावर नियंत्रण ठेवा आणि कायदेशीर प्रक्रिया समजून घ्या। कारण अनेक वेळा जिंकणारी केस कोर्टात नाही हरत, ती माणसाच्या स्वतःच्या चुका, अहंकार, निष्काळजीपणा आणि चुकीच्या वर्तनामुळे हरते। जय हिंद, जय महाराष्ट्र।